नमस्कार. इन्स्टंट जी के स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत 23 मे 2025च्या चालू घडामोडी. ते पण 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे? बानू मुस्ताक याचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा, बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? हार्ट लॅम्प म्हणजे त्यांचं पुस्तक कोणतं आहे तो पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न तिसरा, सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा केला आहे? तर तो 5 वर्षाचा केला आहे. प्रश्न चौथा, 22 मे 2025 रोजी भारतातील 103 अमृत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? त्याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर प्रश्न पाचवा, अलीकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशासाठी कोणतं ॲप लॉन्च केलं आहे? तर स्वरेल हे ॲप रेल्वेनं लॉन्च केले आहे आणि हमखास प्रश्न याच्यावरती पण असतो. प्रश्न सहावा, आणि आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना व्हायला हवा. चालू घडामोडी डेली प्रश्न उत्तरे आपण घेतोय. प्रश्न सहावा, नुकतेच एकल मार्क 21 मिनिट इंटरकॉन्टिनेंटल या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? किती महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर ती चाचणी घेणारा देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न सातवा, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 22 मे. प्रश्न आठवा, नुकतेच डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले, ते कोण होते? त्याचं उत्तर आहे भारतीय खगोलशास्त्र. प्रश्न नववा, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे अमित शहा. प्रश्न दहावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. खूप महत्त्वाचे प्रश्न आपले आता 10 झालेले आहेत. सर्वांनी व्हिडिओ पहा आणि इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.